तर नक्कीच इथे सामन्याला सुरुवात जी होती आपण पाहतोय दोन आघाडीचे फलंदाज मैदान दाखल झाले होते. पहिल्याच षटकामध्ये सुरुवात होताना पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आपण पाहतोय सुमित जे स्ट्राईक घेत आहेत आपण पाहतोय आणि त्यानंतर या षटकातील आता पुढचा चेंडू तन्मय यांची आपण हे गोलंदाजी पाहतोय. यावेळेस मात्र अगदी पहिलाच खूप चांगला फटका पाहायला मिळतो. नक्की चेंडू निघतो स्वरलेगच्या रिझनने आणि चेंडू गेले तो सीमा पार चौकार. दुसऱ्या चेंडूवर एक शानदार असा चौकाराने सुरुवात जी संघाची होती आणि संघाचं खातं देखील आपण पाहतो इथे उघडताना. दोन संघांमधली लढत आकाश इलेव्हन गावदेवी मेट त्यांच्या विपक्षात मात्र गुड्डी इलेव्हन बसुरी अतिशय नामचीन संघ आहेत आपल्या या परिसरातले. तर षटकातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तन्मय यावेळेस अगदी सरळ बॅटने खेळणं पसंत केला. चेंडू थोडासा मात्र थोडासा वेगाने झपाट्याने फेक केली होती तोपर्यंत असं वाटलं की जे गोलंदाज बाद होतील की काय, परंतु निश्चित आपल्या सुखरूप पोहोचलेत. आपली विकेट त्यांनी गमावली. तर संघाला बघूयात हे नुकसान सहन करत आता पुढचा फलंदाज मैदानात येत आहेत ते ऋषिकेश. त्यांच्याकडून देखील एक चांगल्या संघाला अपेक्षा आहे, चांगली धावा त्यांनी कराव्या, चांगली खेळ करावा. ते साथीने सुमित बाद झाल्यानंतर आणि इथे मात्र पुढचा चेंडू लागले कव्हर ड्राईव्ह चांगल्यापैकी फटकला गेला. पॉईंट रिझनला चेंडू अगदी स्टॉप केला जातो. पण फलंदाज एक धाव घेत आहेत. त्यांना माहिती की आपण आपला पहिल्यांदा फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला तर यावेळेस मात्र गेला हा धोका आपल्याला चालणार नाही संघाकरता. तर अजित यांनी आपलं खातं उघडलं. आता सामना करतील ऋषिकेश ज्यांना प्रथमच इथे सामन्यात समोर गोलंदाजीचे आपण तोंड देताना पाहतोय. तन्मय यांची एक चांगलीशी गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये एक पहिलं षटक हाताळताना आपल्या गुड इलेव्हन वसुरी संघासाठी, कारण अगदी चांगला नावाजलेला संघ म्हणून गणला जातो वसुरी संघ. अनेक उत्कृष्ट खेळाडू संघामध्ये आहेत, चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय, चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी यामध्ये त्यांचा हा संघ नेहमीच उजवा राहतो. आज मात्र या स्पर्धेमधून एक चांगली छाप ते ठेवण्याच्या हेतूने एक चांगली सुरुवात करतायत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एक चांगली गोलंदाजी पण पाहत असाल ती तन्मय यांची. या षटकात 5वा चेंडू घेऊन येतील तर सामना करतायत ऋषिकेश. गॅपमध्ये चेंडू फटकावला गेला, चेंडूचा पाठलाग तर होतोय, बघूया चेंडू थांबेल का. तर अखेर चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. पोहोचले ती 9 अंकावर. पाहता पाहता षटकातून 5 चेंडू संपले गेले. तर चांगलीशी गोलंदाजी करत असताना मात्र या पावलेचा देखील फायदा घेतला गेला फलंदाजांनी. आणि आकाश इलेव्हन गावदेवी मेट संघासाठी एक चांगली सुरुवात होण्याचा आता प्रश्न आपण पाहत होता तो मात्र नक्कीच सुटला असं म्हणता येईल, कारण 2 चौकार आले ती या षटकातून आणि षटकातील आता अंतिम चेंडू दाखल बाकी आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका पडतो, चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना मात्र चांगला झेल टिपतायत. तर ऋषिकेश दुसरा माघारी परतले. दोन जे पॉवर प्लेचे षटक असतील त्यामध्ये कंपल्सरी पॉवर प्ले पहिलं पण त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. या हेतूने मात्र फिल्डिंग सजवली जाते. ती वसुरी संघाकडून गुड्डू इलेव्हन वसुरी, त्यांच्या विपक्षात मात्र आपण आकाश इलेव्हन गावदेवी मेट अशी लढत पाहतोय. आज सकाळचं हे सत्र आहे, आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा.
आणि तिसऱ्या दिवसामध्ये आज देखील आपण वाडा क्रिकेट असोसिएशन संलग्न असलेले संघ ज्या पाहतोय ते मैदानातून त्यातील ही पहिली लढत या दोन संघांमधली. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात जेव्हा होईल तेव्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश यांची वर्णी लागते. त्यांना मात्र इथं मैदानातून आमंत्रित केलं गेलं आहे ते बॉलिंग करण्याकरता. तर त्यांचा हा मारा कशा प्रकारच्या इथे राहील हे पाहणं निश्चितच प्रेक्षकांना आवडेल. या दरम्यान एक गडी बाद 9 धावा फलकावं लागल्यात. प्रथमतः बॅटिंग करताना आकाश 11 गावदेवी संघाकडून यायचा पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा हवेत राहिला आणि एका हाती मात्र हा झेल टिपला. बघा अतिशय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते यष्टीरक्षकांची. तर अजित जे फटकवण्याच्या प्रयत्नात होते डावखुऱ्याचा फलंदाज मात्र फटका चुकला म्हणता येईल आणि चेंडू हवेत राहताना स्वतः यष्टीरक्षकांनी खूप मेहनतीने अगदी चेंडूवर नजर ठेवली होती आणि एका हाती झेल घेताना एक चांगला फलंदाज इथे मात्र माघारी परततोय. तर मेट संघाची सुरुवात आपण पाहतो की विकेटवर धावा येत असताना मात्र विकेटसुद्धा चालल्यात आणि त्यामुळे संघाची जी खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी जी आपण पाहणार होतो, ज्या प्रेक्षक अगदी आतुरतेने त्यांच्या खेळाचा आनंद घेत होते, त्यावर त्यांना दुसरा विकेट गमावा लागला आणि आतापर्यंत 2 बाद 9 अशी सध्याची स्थिती आहे ती संघाकडून. तर भावेश पाटील सरांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. कमिटीचे प्रमुख मेंबर, अनेक मेंबर्स आपण पाहतोय रात्री खूप जागतात, त्यामुळे सकाळी जरा उशिरा उठावं लागतं आणि उशिराने मात्र हे मैदान येतात. तरी देखील सर्वांचं आम्ही स्वागत करतोय, कारण खूप मेहनत त्यांनी या स्पर्धेकरता लावून घेतली आहे आणि म्हणून चांगली स्पर्धा आपण ही पाहतोय गेले 2-3 दिवस. परत पुढचा चेंडू अगदी समोरच्या बाजूने खेळताना एक धाव तर जरूर आली. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात आले होते विश्वनाथ, स्वतः मात्र महाराष्ट्र पोलीसमध्ये चांगलं कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आहे, पण ते खेळाडू म्हणून देखील आपण या संघासाठी नेहमीच चांगलं त्यांचं काम पाहतो. तर इथे मात्र या षटकातून पुढचा चेंडू यायचा थोडासा खोलवाट टप्प्याचा चेंडू, तो फलंदाजांना पूर्णपणे त्याला फसवून निघाला. त्यांना अंदाज घेता आला चेंडूचा आणि चांगली आपली चेंडूची पण हाताळणी पाहतोय ती या षटकामध्ये. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजीमध्ये दीपेश यांची 3 चेंडू जे संपले गेले त्या षटकामधून अतिशय भेदकता आपण पाहायला मिळते गोलंदाजांची आणि वसुली संघासाठी एक चांगलं षटक हातात आहेत सध्या दीपेश. हो, यावेळेस मात्र चेंडूला थोडीशी गती दिली होती, थोडासा चेंडूला मात्र वसुली देताना मात्र देखील चेंडू नेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर थोडंसं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत इथे विश्वनाथ यांच्यावर, परंतु विश्वनाथ भोईर जे न थांबणारे फलंदाज आहेत, अगदी नेहमीच आक्रमकतेला जास्त महत्त्व देत असतात आणि आज बघूयात पहिल्या 2 चेंडूवर त्यांना फसवलं गेलं आहे, परंतु आतापर्यंत षटकातले 4 चेंडू संपले आहेत आणि पुढचा चेंडू बॅकफुटला अतिशय चांगल्यापैकी चेंडूला लिफ्ट केला जातं आणि की चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सर निघून चाललाय तो सीमा पार. खेळण्याचा प्रयत्न होता, पण तिथे निश्चितच सुरेख चेंडू पुन्हा एकदा चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळली जाते आणि पाहता पाहता षटकामधून देखील खेळ संपला गेला. अशा प्रकारे 2 षटकं जी संपली गेली आहेत वसुरी संघाकडून हाताळण्याची, त्या 2 षटकांमध्ये चांगली पण पाहिली असेल कामगिरी झाली. परंतु दरम्यान बॅटिंगचा जर विचार केला तर निश्चितच इथे आकाश 11 गावदेवी मेट संघाने देखील पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपली पलकावर नेली आहे. ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 फलंदाज बाद झाले होते संघाचे. आता तर सध्या विश्वनाथ आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय खेळत असताना जिग्नेश ही जोडी मैदानात खेळतीये. दोन्ही फलंदाजी प्रत्येकी एक चौकार ठोकत सुरुवात केली होती, पण ही सुरुवात आता चांगल्या स्थितीत चांगला नेण्याच्या दृष्टी मात्र अगदी झालेली. परंतु इथून बघायचं अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये मेट संघाला एक चांगलीशी खेळी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. तर प्रतिस्पर्धी संघ तेवढाच तगडा संघ म्हटला तो आपल्या या तालुक्यातला, कारण अनेक स्पर्धा आपण पाहिल्या असतील वसुली संघाने नेहमीच चांगले खेळ करताना गाजवल्यात आणि त्यामुळे या स्पर्धेत देखील अगदी लाखाच्या स्पर्धेमध्ये ते उतरताना आज चांगल्या विचाराने चांगल्या ध्येयाने उतरलेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात मात्र अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीला अगदी चांगल्यापैकी स्कोअर बुकवर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे करता येईल या हेतूने मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल ती मेट संघाला.
आणि या दरम्यान तर नवीन षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी तन्मयसारखा गोलंदाज ज्यांनी पहिल्या षटकाला सुरुवात केली होती त्यांनी सुरेख गोलंदाजी करताना विकेटसुद्धा मिळवली होती. तेच गोलंदाज पुन्हा एकदा आपलं हे दुसरं षटक घेऊन येतात. सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात जी होते तर फिल्डिंग फैलावला गेला तर तिसऱ्या षटकापासून आपण पाहते 6 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. ही मुभा असेल तुम्हाला आणि त्यातून हे सुरू होणारं षटक तर तन्मयचा मारा आपण पाहतो एक मीडियम फास्ट गोलंदाज म्हटले जातात या षटकात उजव्या हाताचा मारा आणि पहिला चेंडूवर खणखणी त्याची सुरुवात. चेंडू थोडासा पुन्हा एकदा हवेतून फटकवण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र चित्र पाहायला मिळते एक चेंडू झेलला गेला. फलंदाज माघारी परत आहेत. विघ्नेश सुद्धा एक फटक्याची निवड त्यांची चुकताना चेंडू फटकवला गेला पण तो चेंडू हवेत असताना चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झाले. तर इथे दुसरी चपत आपण पाहतोय मिळवताना तन्मयसारखा गोलंदाज भुसुरी संघासाठी मात्र हा पाहतोय पण तिसरा फलंदाज बाद झाला आणि 3 गडी बाद धावसंख्या अवघी फलकावं लागली ती 14 धावा. तर नवीन फलंदाज मैदानात येतात तर स्वराज बॅटिंग लाईन खूप मोठी आहे या सगळ्याकडे मेट सगळ्याकडे परंतु अगदी त्यांना चांगल्यापैकी थांबणं गरजेचं आहे संघासाठी आणि चांगल्यापैकी धावा जर तुम्ही थांबलात तर ते धावा येतील हा विश्वास देखील ठेवावा लागेल आपल्या खेळीमध्ये. पण तशा परिस्थितीत तन्मयची अतिशय चांगली घातक गोलंदाजी पण पाहतोय. अचूक टप्प्यावर त्यांनी मारा केला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त नाही आहे कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा धावा दिले नाहीत आणि चांगली गोलंदाजी करत असताना मात्र या षटकातले देखील 2 चेंडू संपवलेत. तर धावसंख्या स्थिरावली फलकावरती 2 बाद 14 धावा किमान मी म्हणेन 5 षटकात आपण काल पाहिलं असेल SBB कुपरी संघाने तब्बल 77 धावा ठोकल्या त्या कालच्या सामन्यातून. अशा प्रकारचा खेळ होणं सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं आपण दबाव ठेवू शकतो बॅटिंग करते वेळेस. परंतु इथे मात्र अगदी लाईन पुन्हा एकदा सुरेख पाहायला मिळते. अगदी यावेळी सजवला थोडंसं हाफ ट्रॅकर चेंडू हाताळा गेला आणि चांगल्यापैकी अगदी चेंडू नेला एस टी मागे डॉट स्वरूपात. तर फलंदाज थोडेसे हतबल होत आहेत. स्वराज नवीन आलेले फलंदाज थोडंसं प्रेशर नक्कीच असेल 2 विकेट गेल्याचं परंतु यातून आपल्या संघाला सावरण्यासाठी त्यांना चांगली इनिंग ते साकारावी लागेल चांगला खेळ करावा लागेल आणि सामोरे जात आहेत पुढच्या चेंडूला. इथे मात्र बघितलं गॅप चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह करताना चांगल्यापैकी फटकवला गेला परंतु शतक देखील तिथे तैनात होते आणि चेंडू स्टॉप करेपर्यंत सहज त्याने एक वैयक्तिक धाव घेतली आणि संघाची धावसंख्या नेली ती 15वर. तर आपलं वैयक्तिक खातं उघडत आहेत स्वराज 5व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय. आत्तापर्यंत 3 फलंदाज जे बाद झाले आहेत आता मात्र विश्वनाथ आणि स्वराज या जोडीला ते एक चांगला खेळ करावा लागेल संघासाठी कारण दोन्ही फलंदाजांकडे चांगल्यापैकी क्षमता आहे आणि या क्षमतेला न्याय पुढे ते देणं गरजेचं असेल. याचा चांगला फटका आता मात्र नक्की चेंडू अगदी पुन्हा एकदा झेलण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तेच शतक तिथे पाहतो पण डीपला चांगला झेल टिपून आणखी एक विकेट. अशाच पाहिलं एक चौकात तरी ठोकला जरूर पण त्यानंतर मात्र अशाच प्रकारचा मोठा फटका मारण्याच्या मनसुब्यात मात्र त्यांनी आपली विकेट देऊन गेले तसं म्हणावं लागेल कारण चांगली गोलंदाजी करतोय आपण पाहतो तन्मय आणि ते 5 चेंडूचा खेळ संपला गेला परंतु नवीन फलंदाज हर्षल भोईर ज्यांना अखेर मैदानात यावं लागतं. तर अशा परिस्थितीत बघूयात संघाची प्रयत्न कितीपर्यंत यशस्वी होतील कशापर्यंत धावसंख्या पुढे जाऊ शकतील. सध्याच्या परिस्थितीत वसुरी संघ थोडंसं हमी होते सामन्यावर कारण टॉस जिंकताना प्रथम त्यांनी फिल्डिंग घेतला आणि या सकाळच्या सत्राचा फायदा उचलण्याचा हा त्यांचा मनसुबा होता तो थोड्या प्रमाणात पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे षटक मात्र त्या तन्मयीचं संपलं गेलं. 3 षटकाचा हा देखील खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर आकाश 11 गावदेवी मेट संघ थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलं असेल. धावसंख्या फक्त अवघी फलकावर 15 लागली म्हणजे 5च्या गतीने धावा आल्या त्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा आणि त्यासाठी खर्ची झाले ते एकंदरीत आपले 4 फलंदाजांनी गमावलेत संघाने. तर निश्चितच ही चांगली कौतुकास्पद कामगिरी मिळत गेलं मुंडू 11 वसुरी संघाकडून. नवीन षटक आता सुरू होते. या 2 षटकाचा खेळ बाकी या 2 षटकात बघूयात मेट संघ कशा प्रकारे आता बॅटिंग करेल कारण आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. हर्षल असू देत किंवा आपण स्वराज यांना पाहतोय हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी जितकं चांगलं काम करतील तेवढ्या संघाला फायदा होऊ शकतो. तर नवीन षटकामध्ये आपण बदल पाहतो कारण एकंदरीत आपल्याला 4 गोलंदाज वापरायचे आहेत 5 षटकाकरता आणि त्या दुसऱ्या आता तिसरा गोलंदाज ते वापरत आहेत कारण 2 षटकं पुढे झाली. तन्मयींची 1 षटक दिपेशाने हाताळला आणि तिसरा गोलंदाज म्हणून आता पर्याय म्हणून पाहतो आपण विकास यांच्याकडे चेंडू सोपवला गेला आहे त्यांच्या कॅप्टनने.
तर तेच आता मारा करतील या षटकाला सुरुवात करताना. चौथ्या षटकाला सुरुवात सामना करण्यासाठी स्वराज. बघूयात स्वराज यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आता असेल बॅटिंग करण्याची. आणि पहिला चेंडू त्यांनी खूप चांगल्यापैकी हाताळला गेला, कव्हर ड्राईव्ह केला गेला, तिथे शतक नव्हते, याचा फायदा घेत मात्र चेंडू निघून गेला तो सीमा पार चौकारासाठी. आणि चौकाराचं आत्मविश्वासाने सुरुवात करतायत पहिल्या या षटकामध्ये ती स्वराज, कारण चौकाराने संघाची धावसंख्या देखील आता वाढली गेली आहे. ती धावफलकावर 19 वर जाताना विकासांचं स्वागत मात्र चौकारने केलंय. तर 4 बाद ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आजचा तिसरा दिवस आहे. थोडंसं आपण पाहिलं तर आज ढगा आड लपलेला हा सूर्य आपण पाहतोय, त्यामुळे थोडंसं का बघा थोडंसं थंडीचे दिवस जाणवू लागलेत. इथे मात्र चेंडू फटकावला नक्की जातोय, तिकडे शतकच्या डोक्यावरून चेंडू फटकावला गेला, त्यादरम्यान आता चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजतेने घेतल्या गेल्यात स्वराजांनी. तर स्वराज आता चांगला खेळ करू लागलेत, संघासाठी महत्त्वाच्या धावा ते एकवटत आहेत. आणि या 2 धावांची देखील वाढ झाली संघामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 21 वर 21. 4 बाद 21 धावा. आपले डीजे मास्टर देखील आपण पाहतोय सकाळपासून चांगले संगीत ऐकत गेले 2 दिवस. डीजेचा देखील आपल्याला आनंद मिळतोय सुंदर संगीत ऐकताना. इथे मात्र अगदी पुन्हा एकदा लाईन चांगली पाहायला मिळाली, चांगल्यापैकी चेंडू हाताळला गेलाय, कारण या खेळपट्टी खूप चांगली सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. खूप चांगल्यापैकी गोलंदाजी केली. अगोदर परवाच्या दिवशी देखील चांगला मारा केला होता. आणि काल सुद्धा आपण पाहिलं असेल या स्पर्धेतलं एकमेव अर्ध जे मिडन ओव्हर हाताळलं गेलं होतं चिराग भानुशाली यांनी याच खेळपट्टीवरून. चेंडू उजव्या हाताने न म्हणता डाव्या हाताने मारला गेला आणि चांगल्यापैकी मात्र अगदी स्विचचा फटका मारताना फलंदाज आरामातरित्या 1 धाव पूर्ण करत आहेत. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 22 वर 22 रन. नेल्सन आकडा पाहतोय 10 फलकावर 4 बाद झालेत संघाचे आतापर्यंत फलंदाज. 4 बाद 22. आणि पुढचा चेंडू आता यावेळी हर्षद यांनी देखील हिंमत दाखवली चांगला फर्स्ट स्ट्रोक मारण्याची, पण तो चेंडू हवेतून फटकवला गेला आणि वन बाउंड चेंडू थांबवला जातोय. तोपर्यंत त्यांचा वैयक्तिक देखील खाता उघडला आणि फेक खराब. बघा इथे मात्र फेक खराब झाली, त्यामुळे परिणाम पाहतो की जिथे 1 धाव तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट झाल्यात. आणि 2 धावांचा फायदा घेताना मात्र संघाची धावसंख्या देखील पोहोचली ती 24 या अंकावर. तर 2 धावांनी आपलं वैयक्तिक खाता हर्षलने उघडलं. आता बघूया पुन्हा एकदा सामना करतायत. या षटकातील अंतिम चेंडूचा पाहता षटक अगदी लवकर झटपट संपवण्याचा प्रयत्न केला विकासाने. या अंतिम चेंडू देखील एक चांगल्यापैकी पायात पडलेल्या चेंडूला अगदी चांगल्यापैकी ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला, तिथे शतक मिड विकेटवरून चेंडूवर झपाट्याने येत आहेत. आणि तोपर्यंत मात्र 1च धाव मिळेल. चांगल्यापैकी इथे फिल्डिंग झालं आणि षटक देखील संपलं गेला. ते एकंदरीत चौथं. तर 4 षटकाचा हा खेळ संपतोय. 24 चेंडू संपले गेले, धावसंख्या फक्त 25 लागले पलकावर. म्हणजे बॉलाच रन अशा प्रकारचं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, अशा प्रकारे मात्र खेळ चालतोय तो आकाश 11 गावदेवी मेट संघाचा. त्यांना ही मात्र अगदी अंतिम षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल. धावा जर वाढवायची आहेत तर या अंतिम षटकामध्ये आपली बॅटिंगचा करिश्मा दाखवावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. मग हर्षल असतील किंवा आपण इथे पाहतोय स्वराज असतील, आता मात्र आक्रमक भूमिका घेणं गरजेचं राहील. जर तुम्हाला स्कोर पुढे न्यायचं आहे, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, तर इथे या षटकात फटकेबाजी आवश्यक असेल. परंतु वसुरी सगळ्यांनी खरोखरच चांगली कामगिरी देखील केली पहिल्या 4 षटकामध्ये. आणि त्यांचा प्रत्येक गोलाचं इथे कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या फिल्डिंगची देखील त्यांना साथ लाभली ती यशानेतून, म्हणूनच त्यांनी मेटसारखा एक बलाढ्य संघाला अगदी पहिल्या 4 षटकात तर नक्कीच रोखलं ते 25 धावावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि अंतिम षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश. गुड्डू 11 संघाचं नाम मी नेहमीच ऐकून असतो, नेहमीच चांगली कामगिरी पाहत असतो. परंतु आज प्रत्यक्ष या स्पर्धेत भगवा कर्नाटकमध्ये देखील त्याची एक चांगली कामगिरी पाहायला मिळती आहे ती आमच्या प्रेक्षकांना. आणि पहिल्या चेंडूवर आदेश यांच्या मात्र चांगला स्ट्रोक समोरच्या बाजूने खेळला गेला आहे की ज्यावर फलंदाज 1 धाव जरूर घेत आहेत. चेंडूची फेक येईपर्यंत हर्षल आणि 1 धावेने संघ पोहोचतोय फलकावर तथा 26 अंकावर 26. अजूनही 5 चेंडू जे बाकी आहेत, या 5 चेंडू 2 मल्टी हिट तर येणं गरजेचं असेल, तरच धावसंख्या साधारणतः 35-40 पर्यंत जाऊ शकेल. तर आदेश यांचा पुढचा चेंडू या षटकातून दुसरा चेंडू हातातील पुन्हा यावेळीचा सामना आपण पाहतोय स्वराज करत असताना. यावेळेस मात्र अगदी हाफ हॉली चेंडू, हाफ ट्रॅकवर चेंडूवर चांगल्यापैकी प्रहार केला गेला आणि चेंडूला पाठवले जाते ते सर्व फाईन लेगवरून सीमे पलीकडे षटकार. पुढे इथे मात्र आक्रमक शैलीने फटकावताना 6 धावा देखील वाढल्या गेल्या आणि धावसंख्या त्यामध्ये पोहोचते ती 32 वर 32 रन. मी मगाशी जो उल्लेख करतो की साधारण 35-40 धावांपर्यंत जायचं, तर अशा प्रकारचे मोठे फटके मारावे लागतील. आणि तोच फटका आपण स्वराजांच्या बॅटमधून पाहिला. एक अगोदर चौका ठोकला, तर नुकता षटकार ठोकला आहे आणि संघासाठी एक चांगली बेहतरीन पारी खेळतायत, कारण 5व्या क्रमांकाचा फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये एक चांगले खेळ करत संघाला साथ देतोय. हे सर्व संघासाठी महत्त्वाचं असेल. आकाश 11 गावदेवी मेट संघाकरता.
आतापर्यंत 2 चेंडू संपले गेलेत आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. स्वराज सरला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये नेहमीच पाहतोय, चांगला खेळ करत असतो. हर्षल चांगली साथ देत आहेत त्यांना आणि षटकातून आता तिसरा चेंडू आदेशांचा. यावेळेस मात्र अगदी हवेत राहिला आणि त्यामुळे तिथे शतक आणि अचूकतेने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालेत. मिड ऑफ रिजनला पण पाहिलं शतक 30 मध्ये होते, त्यांनी अंदाज घेत झेल टिपला. आपण पाहतोय अगदी क्रिकेटचे अनेक चांगली संगीत गाणं गीत आपण तो ऐकतोय. परंतु इथे विकेट मात्र गेली. संघाचा हा 5वा फलंदाज बाद झाला आणि स्वराज सारखा एक चांगला फलंदाज जो सेट झालेला तो फलंदाज त्याला मात्र बाद केलं गेलं. आपल्या संघासाठी वैयक्तिक त्यांनी 14 धावांची खेळी करत इथे मात्र विकेट गमावली असं म्हणावं लागेल आणि एक महत्त्वाची विकेट घेत असताना 5वा गडी बाद झाला. संघाचा 5 बाद 32 धावा फलकावं लागल्यात. आदेशांना पहिली सफलता मिळाली ती तिसऱ्या चेंडूवर या अंतिम षटकामधून आणि अजूनही 2-3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नवीन फलंदाज मैदानात सुजल जे आता सामना करतील. थोडंसं हेलिकॉप्टरमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता, मनसुबा होता की एक चांगला स्ट्रोक आपण खेळावा, पण तो हा देखील चेंडू त्यांना चांगल्यापैकी हाताळला गेला आदेशांनी आणि त्यामुळे चेंडू डॉट स्वरूपात समाप्त झाला. तर 4 चेंडू समाप्त होत आहेत आतापर्यंत. या षटकातले अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र हाफ ट्रॅकरवर चांगल्यापैकी फटका, पण तो चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखी एक विकेट. सुजल मात्र बाद झाले. 2 चेंडूचा त्यांनी फेस केला तोंडीला, परंतु शून्यावर मात्र बाद व्हावा लागला आणि विकेट 2 घेतल्यात. या आदेश यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपला देखील परफॉर्म दाखवला. तो गोलंदाजीचा एक चांगल्यापैकी खेळ करत असताना अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज वैभव जे बघूया त्यांनी चेंडू एखादा मोठा फटका मारतील का आपल्या मेट संघाकरता, तर इथेच आवश्यकता आहे मोठ्या फटक्याची. परंतु टप्पा बघा आपण पाहतोय थोडासा बाहेर पडणार होता चेंडू आणि अशा प्रकारे षटक देखील संपलं गेलं. इनिंग संपली गेली असं म्हणता येईल, कारण 5 षटकाचा हा निर्धारित खेळ संपला गेला आणि 5 षटक समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आकाश 11 गावदेवी मेट संघाची मजल पोहोचली फलकावरती 32 या धावसंख्येपर्यंत आणि 33 धावांचं हे लक्ष असेल ते विजयासाठी. तर त्यासाठी संघाने मात्र पाहिलं असेल आपण एकंदरीत 6 गडी गमावले, 6 बाद 32 धावा. छोटंसं आपण पाहतोय जे टार्गेट सेट झालं असं म्हणावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर गुड्डू 11 बुसुरी हा एक मातबर खेळाडूंचा संघ म्हटला जातो आणि त्यामुळे त्यांना 33 धावांचं जे टार्गेट आहे ते 33 धावांचं लक्ष कशाप्रकारे चेस करतील किंवा कशाप्रकारे मात्र या रोखण्याचा प्रयत्न मेट संघ करेल हे आपण पुढच्या उत्तरार्धात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण नक्कीच एक ब्रेक घेऊया आणि दिजेला एक संधी देऊयात एक सुमधुर संगीत ऐकवण्याची.
आजच्या या तिसऱ्या दिवसातील पाहतोय. या दोन संघामध्ये एकीकडे पाहत असाला आकाश इलेव्हन तो गावदेवी मेट आणि त्याच्या विपक्षात गुड्डू इलेव्हन वसुरी. नुकतंच बॅटिंग पाहिली होती आकाश इलेव्हन संघाकडून मेट संघाकडून आणि त्यांनी धावफलकावर धावा जोडल्यात. त्या आतापर्यंत 33 विजय 32 धावा केल्यात आणि 33 धावांचं लक्ष ठेवून आता मैदानात सलामीचे दोन फलंदाज जे शुभम आणि केतन सुरुवात करणार आहेत. पहिलं षटक घेऊन येतात स्वराज, ज्यांनी आपल्या नावाने खूप चांगली सुरुवातीला बॅटिंग केली होती. आता मात्र गोलंदाज म्हणून सुरुवात करतील. परंतु यानंतर जो आपण सामना पाहतो डिंगडॉंग वडवली वर्सेस FDC कुडूस. चला दोन्ही संघ जर आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. FDC कुडूस आणि डिंगडॉंग वडवली. तर एकंदरीत लक्ष घेऊन आता मैदानात सुरुवात होतीये. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका, मात्र अखेरचा चेंडू तेजाला फटकवला जातो आणि बहुधा चेंडू पॉवर प्लेच्या फायद्यामधून सीमा पार होतोय. खूप सुंदर सावकाराने सुरुवात ती शुभम यांची. शुभम आणि केतन पाहत आहेत, दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत दणदणीत सुरुवात इथे पाहायला मिळते. कारण लक्ष आहे 33 धावांचं. त्याचा पाठलाग करण्याच्या हेतूने मात्र अगदी सुरुवात करतायत. कारण पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळा फलंदाज एक चांगली सुरुवात मिळत असते संघाला आणि चांगला चेंडू होता, तेवढ्याच चांगल्यापैकी खेळला गेला असं मी म्हणेन. तर स्वराज यांनी खूप चांगली की सुरुवात केली होती ज्या चेंडूवर अगदी टप्पा पण अगदी अचूक ठेवताना, परंतु तेवढ्याच चांगल्यापैकी स्विच हिटचा फटका, उलटा फलटा फटका मी मगाशी उल्लेख केला, तर कालसुद्धा उल्लेख केला होता की अशा प्रकारचे फटके अगदी हल्लीच्या क्रिकेटमध्ये पाहायला बरेच मिळतात. तशा प्रकारचा मात्र रिव्हर्सिव्हचा हा फटका मारत सावकाराने सुरुवात करतायत ते शुभम. आणि त्यानंतर या षटकातून आता दुसरा चेंडू पॉवर प्लेमध्ये आपण गोलंदाजी पाहतोय ती स्वराज यांची. मीठ संघ काही काळ वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर अतिशय तगडा संघ म्हणून गणला जातो तालुक्यामध्ये, परंतु हल्ली आपण पाहतोय की बरेच त्याचे खेळाडू आज नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त क्रिकेटपासून थोडीशी दूर आलेत आणि ते जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते नक्कीच संघामध्ये खेळामध्ये येत असतात. आणि त्यामुळे त्यांचा आज काय बॅटिंगमधला थोडासा आपला कमकुवतपणा दिसला, परंतु तरी देखील एक चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने ते खेळत आहेत या सामन्यामध्ये. आणि पुढच्या चेंडूवर देखील एक चांगला फटका मारताना चेंडू यावेळेस स्वेअरले करून निघाला होता चौकार. गुड्डू इलेव्हन संघाकडे होताना ती आघाडीचे फलंदाज शुभम आणि केतन ही जोडी मैदानात सलामीची आपण सध्या पाहत असाल खेळताना. तर षटकातून चेंडू संपलेत स्वराजांचे 4. या षटकातला 5वा चेंडूसाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर इथे मात्र चेंडू थोडासा हवेत राहिला आहे. बघूया हा संधी असेल झेल घेण्याची आणि एक नामी संधी मात्र साधली गेली, कारण चांगला झेल होता तो हवेत फेकता पटकवताना आणि फलंदाज बाद झाले शुभम. पेस असं म्हणावं गेलं, थोडंसं गती परिवर्तन केलं गेलं आणि एका चांगल्या चेंडूवर फसवलं तर म्हणावं गेलं. फटकवण्याच्या प्रयत्नात चेंडू जास्त टॉपेज लागला आणि हवेत राहताना चांगला झेल टिपला गेला आहे स्वराज यांच्या या गोलंदाजीवर शतषकांनी. आणि 5व्या चेंडूवर ही पहिली सफलता मिळून देतात संघाला. तर अशा प्रकारचे विकेट घेणं सुद्धा गरजेचं असेल. मेट संघाला जर आपल्या या धावांचं संरक्षण करायचं आहे तर इथे विकेट ठराविक अंतराने घेत राहिला तर थोडंसं तुम्ही दबाव बनवू शकता संघावर, प्रतिस्पर्धी संघावर. आणि हे काम करत असताना मात्र पहिली विकेट आली संघाला. तर एक बाद गुड्डू इलेव्हन संघाची चांगल्या स्थितीत संघ पोहोचतोय. 12 धावांवर पहिला विकेट गेला संघाकडून आणि आतापर्यंत 5 चेंडू संपलेत या पॉवर प्लेचे. तर स्वराज यांचं एक अष्टपैलुत्व आपण पाहतोय. सामन्यातून चांगली खेळी करताना सुरुवातीला बॅटिंग केली, आता मात्र चांगल्यापैकी गोलंदाजी करताना पहिली विकेट संपादन केली आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी पुकार देतोय तो पुढच्या सामन्याचा FDC कुडूस वर्सेस डिंगडॉंग वडवली.
चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी किंवा त्याचे कॅप्टन जर आला असाल तर तुम्ही लगेच रिपोर्टिंग करा. कारण आज सुद्धा आपण पाहतोय वाडा क्रिकेटचा असोसिएशनच्या संलग्न असलेले संघ असणार आहेत आजच्या या खेळामध्ये. आज देखील 10 संघांना सहभागी करून घेतले. पण काल त्याप्रमाणे काल आपण पाहिलं असेल अतिशय जबरदस्त कालचा खेळ होता केदारनाथ आईगावी पिंपळास संघाचा. सर्व संघांनी पराजित करत संघ प्रथमतः हा क्वालिफाय संघ झालेला संघ पहिला आपण कालच्या दिवसातला. तर इथे मात्र एक चांगलीशी गोलंदाजी संपुष्टात आली कारण पहिल्या षटकाचा हा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये स्वराज यांचं गोलंदाजी पण पाहिलं असेल. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आल्यानंतर स्वतःला सावरलं आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये खूप सुरेख प्रभावी मारा करताना मात्र मेट संघाला एक पहिली विकेट मिळून दिली. आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर वसुरी संघाची गुड्डू 11 संघाकडून 1 बाद 13 धावा, 12 धावा, सॉरी 12 धावा, 3 चौकार आले ते म्हणजे 12 धावा आल्यात त्या धाव फलकावर एक गड्याच्या मोबदल्यात. आणि आता अंतिम 4 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजे 4 षटकं जी निर्धारित असतील त्यामध्ये बघूयात गुड्डू 11 संघ कशाप्रकारे पुढे 33 धावांचा जो पाठलाग करायचा तो कशाप्रकारे चेस करेल हे आपण पाहणार आहोत. आता नवीन गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि अजित यांच्यावर आता जबाबदारी सोपवली गेली आहे ती या नवीन षटकाची. तर अजूनही पाहिलं तर 21 धावांची आता आवश्यकता राहिली आहे. उर्वरित 24 चेंडूवर येणाऱ्या ती गुड्डू 11 वसुरी संघाला हे लक्ष्य आता गाठावं लागेल. निश्चितच तेवढंसं कठीण आव्हान नव्हतं. परंतु बघूयात क्रिकेटमध्ये कुठले आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. आपण हे वारंवार पाहतो कारण अतिशय वेगळ्या परिस्थितीत अगदी चेंडू मागे मात्र गणित बदलत असतात त्या खेळाची. म्हणूनच अनिश्चिततेचा खेळ म्हटला म्हणून क्रिकेटला म्हटलं तर ते यासाठीच. तर आता दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होते अजित यांचा मारा सुरू होतोय आणि पहिला चेंडूला अप्पर कट मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडंसं हवेत आणि पुन्हा एकदा संधी होती पण तो शतक्षकांचा अंदाज चुकला इथे. थोडेसे मागे सरकले असते तर निश्चितच यावर चेंडू हा झेलता आला असता परंतु अगदी तसं काही घडलं नाही आणि प्रयत्न त्यांची जारी होती परंतु दरम्यान 1 धाव येते या चेंडूवर. आणि एकदा मी ते खातं उघडत आहेत तर केतन आपला जो आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय त्यांना प्रथमच संधी मिळाली किंवा या स्ट्राईकवर येण्याची त्याचाच फायदा किंवा त्याचा उपयोग करताना मग त्यांनी पहिली धाव घेतली आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या नेली ती आता 13 तर त्यांच्या साथीला आता मनोज आपण पाहतोय ज्यालेत शुभम यांची जागा घेतली तिथे मग अशी त्यांनी शुभम बाजल्यानंतर आता सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाजांना नक्कीच वन बाउन्स पंजाने इशारा दिला आहे की एक चेंडू तुम्ही अशा प्रकारे हाताळला गेलाय कारण एका षटकामध्ये तुम्ही एकच चेंडू असा प्रकारे हाताळू शकता आणि तो चेंडू आता हाताळून झालाय तो गोलंदाजांचा. आणि त्यामुळे आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपले गेलेत ती या षटकातून. तर अजित एक पेस्ट गोलंदाज आहेत अगदी वेगावर भर देतात असतात आणि यावेळेस देखील अचूक टप्पावर नियंत्रित मारा केला होता पण तो फटका चांगल्यापैकी फटकवला गेला म्हणता येईल. साधारणतः शॉट फाईनच्या बाजूला तिथे ते मात्र हर्षल पण पाहतोय चेंडू वाढवत आहेत तोपर्यंत 1 धाव आणि एक धाबीनेच संघाची धावसंख्येमध्ये वाढ होताना पोहोचते ती 13 वरून 14 एक धाव देखील तेवढीच महत्वाची सामन्यामध्ये ती गुड्डू 11 संघा करता. इथे मात्र चेंडूला थर्ड ड्राईव्ह केला गेला आहे. निश्चिताच्या टप्प्याटप्प्याने चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षाच्या हातामध्ये तत्पूर्वीच मात्र 1 धाव. तर या षटकात अगदी थोडंसं नक्कीच संघर्ष पाहायला मिळतोय तो मेट संघाच्या गोलंदाजाचं कारण अगदी प्रत्येक चेंडू अगदी अचूकतेने टाकतायत आणि फलंदाज थोडंसं स्ट्रगल करावं लागते थोडीशी मेहनत करावी लागते चेंडू खेळताना. इतकी चांगली गोलंदाजी पण पाहिली असतील या षटकातून अजित करत असताना. पुढचा चेंडू हे देखील एक चांगला फटका मारायचा प्रयत्न होता पण तो चेंडू पुन्हा एकदा बॅटमधून निसटल्यानंतर पाठीमागे बाकीचे जे काम करतायत एस टी पाठीमागून क्षेत्ररक्षक. तर चांगली ही गोलंदाजी आपण पाहिली असेल आतापर्यंत. तर या षटकातील अंतिम चेंडू पुन्हा एकदा सुरेख अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि षटक मात्र अगदी मार्गस्थ झालं अतिशय चांगल्यापैकी मी म्हणेन कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावल्यानंतर असं वाटलं होतं की मेट संघ थोडंसं मागे पडतोय सामन्यातून परंतु या षटकात पुनरागमन केलं सगळ्यांनी. विशेषतः अजित यांनी एक चांगली गोलंदाजी करताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण तर 15 लागली फलकावर. 15 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. आता 18 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 18 चेंडूत आता 18 धावांची गरज आहे विजयाकरता ती गुड्डू 11 वसुरी संघाला.
चांगल्यापैकी त्यांनी बोध घेतला. एक चांगली गोली करताना मात्र अगदी थोडंसं देखील आत्मविश्वास आला असावा या सामन्यात आपण देखील काहीतरी करू शकतो. परंतु बघूयात तिसऱ्या षटकाला जेव्हा तो सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वराज यांनाच मात्र निमंत्रित केलं गेलं. त्यांचं पहिलं षटक थोडंसं खर्चिलं ठरलं होतं, 3 चौकार आले होते. परंतु अगदी त्यावेळेस पॉवर प्ले होता, फिल्डिंगमध्ये रिस्ट्रिक्शन होतं. आता मात्र फिल्डिंग थोडीशी फैलावली गेली आहे. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा त्यांच्यावर संघ नायकाने विश्वास ठेवत गोलंदाजी सोपवली गेली. तर या षटकात त्यांचा हा पवित्र आपल्याला पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतील. मात्र दोन फलंदाज केतन आणि मनोज ज्यांना देखील आपल्या संघासाठी एक चांगली इथे कामगिरी करायची आहे. कारण आता 18 चेंडूचा खेळ बाकी, 18 धावांची गरज असताना पुढच्या चेंडूला केवळ ढकल असं म्हणता येईल. चेंडूला अगदी पण सॉफ्ट हँडलला खेळला गेला त्या ऑन साईडला आणि चेंडू बरा नंतर नियंत्रित फेक येते तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पार केल्यात. या 22 यार्डचं अंतर चांगल्यापैकी पार करताना एकमेकाला साथ दिली आणि त्यामुळे 2 धावा घेणं शक्य झालं. धावसंख्या 2ने वाढताना पोहोचले ती 17 वर 17. तर चांगलं क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने भगवा करंडक म्हणजे एक सर्वांचं एक आपुलकी असते, सर्वांचं एक प्रेम असतं आणि तीच आपुलकी प्रेम किंवा पण साधारणतः सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा. अनेक मान्यवर या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत, भेट देत आहेत आणि भगवा करंडक म्हटलं की आपल्याला सर्वांना क्रिकेट रसिकांना अगदी एक मेजवानी असते. ती मेजवानी आपण पाहतोय या स्पर्धेच्याद्वारे. आमचे आयोजक धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व आंबेडकरकर आणि खूप चांगली स्पर्धा आपल्या दरवर्षीच इथे पेश केली आहे. प्रेक्षकांना खूप त्या स्पर्धेने आनंद दिला आहे. तर यंदा देखील ही स्पर्धा आपण पाहतोय चांगल्यापैकी भरवली गेली, आयोजित केली गेली आहे. दरम्यातला हा पुढचा चेंडूवर अगदी पुन्हा एकदा हा पण चेंडूला कट केला गेला. परंतु दरम्यान तिकडे शतक फेक करेपर्यंत फलंदाजांनी देखील 2 धावा अगदी सहजतेने घेतल्या गेल्या. केतन एक चांगल्यापैकी चुस्त फील्ड बॅट्समन आहेत आणि पहिली धाव त्यांनी वेगाने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी देखील त्यांनी कॉलिंग मिळवलं मनोजनचं आणि लगेच 2 धावा पूर्ण करताना थोडंसं प्रेशरमध्ये आणता येतं फिल्डिंग करण्यास संघाला. त्यामुळे धावसंख्या 2ने वाढताना पोहोचली ती 19 वर 19. एक बाद 19 धावा, 33 धावा ज्या करायच्या आहेत विजयासाठी. यानंतर आपण पुन्हा एकदा पुकार देतो FDC कुडूस आणि डिंगडॉंग वडोली संघाला. दोन्ही ताकदवर संघ पुढच्या सामन्यातून पाहायला मिळतील ते या स्पर्धेत खेळताना. तर आपले प्रतिनिधी कोणी आला असाल किंवा त्याची कॅप्टन आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. कारण वेळ आपण पाहतो एक इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करत असतो प्रत्येक दिवशी पुढच्या संघाची पुढच्या सामन्याची. आणि याचा चेंडू चांगल्यापैकी गॅपमध्ये फटकवला गेला. तिथे शतक जरूर चेंडू फील्ड करतायत आणि तोपर्यंत एक धाव वेव्स मिळाली. तर या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. इथून पाहिलं तर 13 धावांची आता गरज राहिली विजयासाठी. 15 चेंडूचा अजून खेळ बाकी राहिला. 15 चेंडू तर 13 धावा असं आता समीकरण राहतंय ते गुड 11 संघाला विजयाकरच्या दृष्टीने. मात्र यावेळी थोडंसं खोलवर टप्प्याचा चेंडू त्या फलंदाजांनी अगदी ऐन मोमेंटला बॅट आणले चेंडू काढला तो कव्हर रिजनला की ज्यावर एक धाव सहजतेने घेतली गेली. त्यांना माहिती की आपण एक धावा करून देखील संघाच्या जे लक्ष दिलं गेलं आहे त्या लक्षापर्यंत पोहोचू शकतो. आणि याच विचाराने दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारची घाई न करता अगदी आरामातरित्या धावा घेत आहेत. यावेळी मनोजने आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या वाढवत नेली ती 21 वर 21. पाहता पाहता षटकातून चेंडू संपले ते 4. पुढचा चेंडूला मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूवर चांगल्यापैकी स्ट्रोक मारताना मिड विकेट क्षेत्रामधून मारला गेला आणि तिथे मात्र थोडंसं फंबल होत आहे आणि फलंदाज यांना चौकार मिळाला. 4 धावा आल्यात. बनले म्हणता येईल कारण आता 5 चेंडूमध्ये त्यांच्या 10 आल्यात धावसंख्या या षटकामधून. जे पुढच्या चेंडूवर देखील आक्रमक भूमिका घेताना हा चेंडू अगदी सरळ सीमे पलीकडे आणि मला वाटतं नक्कीच या षटकाराने संघाची धावसंख्या देखील झपाट्याने वाढली गेली फलकावरती 31 वर 31. आता केवळ 2 धावांची गरज राहिली आहे. मात्र फटकीबाजी झाली त्यामुळे त्यांनी तब्बल 2 षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे संघ थोडासा अतिशय बॅकफुटला आला. कारण इथून जर पाहिलं तर आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज. ती विजयाकरता गुड 11 संघाला. अगदी चांगली बॅटिंग आपण सध्या पाहतोय केतन यांची. तर नवीन षटक घेऊन येत आहेत ईशांत. चौथ्या षटकाला सुरुवात दिशांत याचा मार आपण पाहतोय चौथ्या षटकातून सुरू होताना. इथून फक्त आता पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 2 धावांची गरज.
पहिला चेंडू टप्पा मात्र थोडासा खराब पाहायला मिळतो, कारण चेंडू अगदी बाहेर पडला. त्यामुळे पंचांनी लगेच आपले इशारा दिला वाईट स्वरूपात हा चेंडू हाता गेला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या पोहोचली. ती धाव फलकावर 32 वर 32 रन. तर या षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि यावेळेस शरीराचा चेंडूने वेध घेतला आहे. आणखी एक चांगला चेंडू आपण इथं पाहतोय. मग आजचा चेंडू वाईट असला पण यावेळेस चेंडू चांगला होता आणि त्यामुळे जी संघर्ष आपण पाहतोय अजूनही जारी असेल. जरी एक धाव विजयासाठी आवश्यक असेल तरी देखील गुड्डू 11 संघाला मात्र थोडंसं सतावलं जातं आहे. ती या षटकातून या चेंडूवर पाहिला पण नुकत्याच एक चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज दिशांत यांनी. आणि षटकातून आता पुढचा चेंडू सामना करतायत मनोज. याच आता करारी फटका, नक्कीच चांगला फटका मारता अगदी विजयी साजरा इथे होतोय, कारण चेंडू सरळ सीमेपलीकडे षटकाने मात्र इथे संघ विजयी होतोय. खास इथे निमंत्रित पाहुणे आले होते, वैभवजी गावळे सर. आणि नक्कीच त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर यावं. आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. तसंच हर्षल भोईर सर, आपल्याला देखील विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर या.